त्याविषयी बोलले. आता याच्यानंतर मी जे आपल्याकडे प्रमुख पाहुणे आलेले आहेत, आज येथील थोरवीला चंदनाचा गंध आला, वाळवंटाचा किनारा पाऊलांनी धन्य झाला. हीच माती पायरीची ज्याच्यावरती चल्ला तुम्ही, भाग्य आमुचे थोर झाले आज आमुच्या जीवनी. भेट होता काळजाची पंढरीचा योग आला, रंगथेंबाच्या सरीने बोलकी झाली उषा. अंतरीच्या पाहुण्यांचा दर्शनाचा योग आला. आणि असे पाहुणे देखील आमच्या तात्यांविषयी मनोगत व्यक्त करणार आहेत. मी विनंती करतो विशाल जगन्नाथ सावळे सरांना की त्यांनी तात्यांबरोबर थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. थोडक्यात हायलाइट करून धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच साने गुरुजी शिक्षण प्रसारकचे गंगोत्रीचे सर्व अलकनंदा भागीरथी असे संचालक मंडळ आणि याच ज्ञानगंगाला प्रवाहित करणाऱ्या अशा सर्व शिक्षक रूपी नद्या आणि माझ्या समोर बसलेले सर्व रत्नजडित विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या आवडत्या शिक्षकांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम. सेवापूर्ती ही तशी सेवापूर्ती नसते. हा इथून पुढे आपल्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू होतो. आणि मी इथे जवळच मजदी येथे 11वी-12वीचं शिक्षण घेतलंय. बऱ्याच वेळा आत्याकडे शिकायला होतो म्हणून या शाळेच्या आवारात थांबायचो. तेव्हापासूनचा माझा एक परिचय म्हणजे आपले आजचे सेवापूर्ती महोदय श्री नंदकुमार दगाजी शिंदे यांच्याशी परिचय होता. अनेक वेळा काही स्पर्धा असायच्या, स्पर्धेमध्ये त्यांच्या ककानीचे विद्यार्थी असायचे. आणि असेच ज्याप्रमाणे मी आता मागे उद्गार केला की अलकनंदा ही जी नदी आहे जी गंगेला मिळते ती खवळलेली असते. आणि तसेच आमचे खवळलेले मामासाहेब शिस्तप्रिय, अनेक वेळा विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष पत्करून घेणारे परंतु शिस्तीला प्राधान्य देणारे असे शिंदे सर आज आपल्या दीर्घकालीन सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. प्रथमतः सर्व पंचक्रोशीतून किंवा आमच्या मालेगाव तालुक्यातून सर्व मंडळीकडून तात्यांना शुभेच्छा देतो की इथून पुढे तुमचं आयुष्य हे निरोगी असेल, तुम्ही तुमच्या परिवाराला वेळ देईल. नक्कीच एक समाजात अनुभव येत असतो की काही समाज कंटक असतात ना, ते आमच्या शिक्षकांच्या पगारावर डोळे ठेवून असतात. या मास्तर असले बोलता पगार